नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। कुणबी समाजाचे आंदोलन, सरकारची मध्यस्थी, स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा काँग्रेसचा निर्धार, ताराबंदर येथील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश, खालापूर तालुक्यात गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले, दापोली कोरथळे गावातून नारळाची मोठी मागणी। आपल्या जातीचे आरक्षण इतर कोणाला देऊ नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आम्हाला हे आरक्षण दिले, त्यावर कोणी डल्ला मारू नये। आमचे आरक्षण हे कायम राहावे, यासाठी लाखो कुणबी बांधव आझाद मैदान येथे एकवटले। त्यांनी आपल्या न्याय मागणीसाठी दिवसभर निदर्शने केली, सरकारला जागं केलं। आपल्या आंदोलनाची ही पहिली झलक असल्याचंही त्यांनी सांगितलं। सरकारला मंत्रालयावर येऊ असा इशाराही त्यावेळी देण्यात आला। त्यानंतर सायंकाळी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। मुख्यमंत्री स्वतः या विषयावरती तोडगा काढतील असं आश्वासन लोढा यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले। सरकारच्या मध्यस्थीने हे आंदोलन थांबले, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता होती। मराठ्याला कोणी बी बोलू नका। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षक प्रदीप राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। सर्व निवडणुकांना खंबीरपणे सामोरं जाण्याची तयारी काँग्रेस पक्षाने घेतली आहे। अलिबाग मुरुड मतदारसंघात जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर प्रचारात उतरणार आहेत। संपूर्ण जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस यशस्वी होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे। या ठिकाणी पाठवलेला आहे, त्याचा उद्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा हाच आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन त्यांनी निवडणुका लढवून आपला काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे, मताचा पंच आहे, तो प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि आपल्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये निवडून यायचं आहे। जसं इस्माईल भाई मागासपासून कोण टिरकीने ओढून सांगतायत की आपला नेता भाजपच्या विरोधात लढतो आहे, तर इस्माईल भाई मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे। जर आपला नेता भाजपशी लढत असेल तर इथे जे महाराष्ट्रामध्ये देखील जे भाजपच्या बरोबर मित्र पक्ष आहेत त्यांच्या सोबत देखील आपण जाता कामा नये। आपण निवडणूक लढवत असताना, आपलं अस्तित्व टिकत असताना आपल्या पक्षाचं, आपल्या नेत्याचं अस्तित्व कसं टिकवलं जाईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। कारण मागील 2014 पासून आपण बघतो आहे, त्याच्यापूर्वी देखील इथे बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेते मंडळी बसलेले आहेत। आघाड्या करून आपण आपलं अस्तित्व संपवलेलं आहे। दर वेळेला आघाड्या करत असताना आपल्याला म्हणजे ज्या निवडून येणाऱ्या नसतात किंवा समजा तिथे ते टक्कर देऊ शकत नाहीत अशा जागा आपल्याला दिल्या जातात। आणि मला असं वाटतं की जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपल्या मित्र पक्षांच्या सोबत बसणार असू तर त्यांनी देखील आपला पक्षाचा, आपल्या नेत्यांचा आणि आपल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करत असतील तर जिल्हाध्यक्ष साहेब आपण त्यांच्यासोबत बसून प्रत्येकाला त्यांचा मान सन्मान, कार्यकर्त्यांचा मान सन्मान हा महत्वाचा आहे। मुरुड ताराबंदर येथे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने महिलांनी पाण्यासाठी आक्रोश हंडा मोर्चा काढला। बोर्ली ग्रामपंचायतीवर धडक देऊन निवेदनं दिली। सातत्याने भेट घेऊनही 7 महिन्यांपासून पाणी पुरवठा नाही, लाखो रुपये खर्च करून पाण्यापासून वंचित राहावं लागतंय असे या महिलांचं म्हणणं आहे। महिला जेव्हा ग्रामपंचायतीवर धडकल्या तेव्हा सरपंच व ग्रामसेवक दोघंही अनुपस्थित होते। सरपंचांना दूरध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता महत्त्वाच्या कामासाठी मुरुडला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं। ताराबंदर गावात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, ही बाब सत्य आहे। येत्या 2 दिवसात ताराबंदर येथील ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून लवकरच या गावाला पाणी मिळेल असं आश्वासन देतो
असे मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर राजेंद्र कुमार खताळ यांनी संपर्क साधला असता सांगितले। खालापूर तालुक्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वात गांजा व मादक पदार्थ विरोधी धडक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी 3383 किलो वजनाचा आणि 12 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला। दोघे विक्रेते बोडिवली फाटा येथे विक्रीसाठी आल्याचे समजताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। यानंतर खालापूर पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात शोध मोहीम सुरू केली असून सर्वत्र तपास काम सुरू आहे, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेत। सध्या नारळाचे दर गगनाला भिडलेत। त्याचे प्रमुख कारण झाडावरून नारळ काढता येत नव्हते। ऐन सणासुदीच्या दिवसात त्यामुळे नारळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले। सध्या दापोली कोरथळे गावातून नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। येथील नारळ विक्रेते रायगडसह राज्यात अनेक ठिकाणी विक्रीसाठी नारळ पाठवित आहेत। श्रीवर्धन आणि मुंबईकडे नारळाची मागणी वाढल्याने कोळथे समुद्र पट्ट्याला नारळाचे मोठ्या प्रमाणात उलाढाल होताना पाहायला मिळते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।